साक्री शहरामध्ये 22 तारखेला रामलीला स्थापन दिन सकल हिंदू समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला। संतोष बाबर यांनी सदर कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिली असताना संतोष बाबर, धनु सणीसे तसेच सर्व मित्रपरिवार तसेच नवनियुक्त नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच शैलेंद्र भगवान अजंगे, नरेंद्र बाबर, पत्रकार पवन जाधव, सामाजिक कार्यकर्ता देवा राक्षे, रंगा भोवरे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष व अन्य पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा करण्यात आली। तसेच ढोल ताशा आणि मिरवणूक काढून साक्री शहर दणाणले। या कार्यक्रमाला स्थानिक पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केल्याने कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडल्याने आलेल्या सर्व भाविकांचे बाबर परिवाराने आभार व्यक्त केले। वर्षापासून जी प्रतीक्षा होती राम मंदिर अयोध्याची, ती प्रतीक्षा आज 22 जानेवारी 2024 रोजी आज प्रभू रामाचा प्राण प्रतिष्ठा अयोध्या नगरीमध्ये झालेला आहे। भारताचा भगवान, या देशाचा, हिंदुस्थानचा भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झालेला आहे। त्या निमित्ताने साक्री शहरात सकल हिंदू समाजातर्फे बालाजी किराणा प्रोविजन, पोलीस लाईन रोडला आमचे धनुभाऊ राक्षे आणि संतोषभाऊ बाबर मित्रपरिवाराच्या वतीनं प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आलं। या ठिकाणी सकल हिंदू समाज उपस्थित होता व सर्व राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी धनुभाऊ राक्षे आणि संतोषभाऊ बाबर यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये सगळेजण उपस्थित होते। सर्वांनी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं आणि ही सुरुवात रामराज्याची झालेली आहे। गोरगरीब, शोषित, पीडित, वंचित, शेवटच्या बांधापर्यंतच्या माणसाला ज्या प्रभू रामचंद्राने राज्य चालवलं तसं राज्य या देशामध्ये चालेल, तसं राज्य या देशामध्ये आलेलं आहे। या जो अधर्म करेल त्याचा नाश होईल, जो धर्म करेल त्याचं पुण्य करम आणि तो पुढे जाईल, एवढंच बोलतो। जय हिंद, जय श्रीराम, जय भारत।